डॉक्टर पाटील साहेब यांच्या शेतामध्ये जसं आपण पाहतोय की रावेर, यावल, चोपडा या भागामध्ये बरेच प्रमाणामध्ये पपई लागवड होत असते. पण सध्या स्थितीमध्ये पपईवर जो निमॅटोडचा जो आजार निमॅटोडचा निमॅटोड जो आला आहे पपईमध्ये, त्याच्यामुळे पूर्ण पपई ही संपलेल्या अवस्थेत आहे. पण आपण ह्या प्लॉटवर आलो आहे की इथं अजूनही एकही झाड आपल्याला असे व्हायरस इफेक्ट दिसत नाही आहे किंवा निमॅटोडचा अटॅक इथं झालेला दिसत नाही. आपण डॉक्टर साहेबांशी चर्चा करूया की नेमकं त्यांनी काय आणि कसं नियोजन केलं. दादा नमस्कार. नमस्कार. आज आम्ही बऱ्याच भागात फिरतोय की पपई पाहतोय की बऱ्यापैकी भागामध्ये पपई ही निमॅटोडग्रस्त झाली आहे आणि वरचा शेंडा आपल्याकडे जी छत्री म्हणतो ती नाहीशी झाली. तर तुम्ही असं इथे काय काय वापरलंय की त्याच्यामुळे तुमचा भाग आजही चांगला आहे? आम्ही आधी इथे केळी होती. केळी म्हणजे काय म्हणतात पिलबाग होता. पिलबाग संपत आला. त्यानंतर मध्ये मग आपला 11 बाय 5.5 फूट अंतरावर ही पपई लावली. पहिला बेझल डोस दिला. काय घेतलं होतं बेझल डोसमध्ये ग्रीन हार्वेस्ट, नंतर कोंबडी खत, लिक्विड कोंबडी खत, त्यानंतर आणखी बाकीचं जे काय लागेल सारथी नाही जे लागेल ते आम्ही हर्ष ॲग्रो यांच्याकडून नेचर केअर यांचे सर्व प्रॉडक्ट वापरले आहे. वेळोवेळी ते येतात, साहेबही येतात बगीचा बघायला आणि ते ॲडवाईस करतात. त्याच्याप्रमाणे मग बगीचाला आम्ही टाकत असतो सगळं. आणि यावलच्या हर्ष ॲग्रो एजन्सीमधून सगळं हे मागवतो. पॉलिफॉस्फेटमध्ये कुठले प्रोडक्ट वापरले जातात? पॉलिफॉस्फेटमध्ये 24-24, त्यानंतर पहिल्यांदा 10-34 आणि नंतर मग 24-24, नंतर मग आता शेवटी आता 2 24-24 वापरायचे. अच्छा. सुपर 2 वेळा वापरून झाला या प्लॉटला. या प्लॉट. बरं. म्हणजे एकंदरीत जर कधी आपण परिस्थिती पाहिली या भागामध्ये नेमॅटोडचा अटॅक काही दिसत नाही आहे आणि बऱ्याच भागामध्ये पपई हे पीक नेमॅटोडमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. तर नेचर केअरचे जे काही प्रोडक्ट आहेत, ग्रीन हार्वेस्ट झालं, ग्रीन हार्वेस्ट सुपर हे एक प्रोडक्ट झालं, दुसरी गोष्ट पॉलिफॉस्फेट फर्टिलायझर झाले, याचे या प्लॉटला नियोजनबद्ध आपण वापर केलेला आहे. त्यामुळे हा प्लॉट आजही चांगल्या स्थितीत आहे आणि अपेक्षेपेक्षा उत्पादन आपल्याला इथं व्यवस्थित येईल असं दिसतंय. आता आपण पाहू शकता तिथं काही 2-3 झाडं आहेत. झाडं म्हणण्यापेक्षा प्रत्येक झाडाची सेटिंग जे ते तुम्ही पाहू शकता. ते समोरचं बघा, हेही सांगून द्या याच्यावर पावसामुळे समोरचं झाड ते 1-2 झाड घेऊन बंद करू. तुझा प्रश्न हे हा विषय काय माहिती का, ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी काय बोललो तुला की नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय.